Hello friends, welcome Kagne sir's online lecture. Dear students, in this video we are going to learn about 12th class English unit 1.4 Big Data Big Insights. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वीचा युनिट क्रमांक 1.4 बिग डेटा बिग इन्साइट याविषयी लाइन टू लाइन माहिती पाहणार आहोत. त्याकरता इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण टॉपिक काय आहे ते माहिती होईल आणि त्याच्याविषयी ज्ञानसुद्धा मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम बिग डेटा म्हणजे काय? बिग डेटा म्हणजे माहितीचं प्रचंड ज्ञान, ज्ञानाचं भांडार. आणि ह्या ज्ञानाचा भांडाराचा आपल्याला काय उपयोग होतो? बिग इन्साइट्स ज्याला म्हटलेलं आहे, तो आपण कितपत त्या ज्ञानाचा फायदा घेतो म्हणजेच बिग इन्साइट्स. म्हणजे माहितीचं प्रचंड स्रोत किंवा ज्ञान आणि त्या ज्ञानाचा आपण घेणारा फायदा याविषयी ही संपूर्ण माहिती आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आईस ब्रेकर्स या टॉपिक्सवरचे काय आहेत ते पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला प्रश्न दिलेला आहे, गिव business suggestions to the respective industry and company for the following situation. One is done for you. तुमच्यासाठी एक करून दाखवलेलं आहे की एक बिझनेस वाढावा या हेतूने कंपनीला किंवा उद्योगधंद्यांना तुम्ही काय सजेशन द्याल, सूचना द्याल. पहिलं तुमच्यासाठी करून दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल ए, मेनी पॅसेंजर्स प्रेफर मॉर्निंग फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. सजेशन काय दिलेलं आहे एअरप्लेन कंपनीला? या ठिकाणी सजेशन आहे, इन्क्रीज नंबर ऑफ फ्लाईट बिटवीन 7 AM अँड 9 AM. म्हणजे एअरप्लेन जे काही आहेत, विमानांची संख्या जी आहे ती सकाळी 7 ते 9च्या दरम्यान वाढविण्यात यावी, जेणेकरून लोकांनाही सोयीसुविधा मिळतील आणि कंपनीलाही फायदा होईल, उद्योगधंदा मोठ्या प्रमाणामध्ये चालेल. आता आपल्याला करायचं आहे बी. या ठिकाणी बी काय आहे प्रश्न? मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर UPSC MPSC एक्झामिनेशन्स. बरेचसे विद्यार्थी जे काही आहेत, MPSC मीन्स महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, जे महाराष्ट्रामध्ये तहसीलदार लेवलच्या ज्या परीक्षा होत असतात त्याच्यासाठी परीक्षा घेत असतं, आणि कलेक्टर दर्जाच्या परीक्षा ज्या आहेत UPSC म्हणजेच देश पातळीवरती युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे परीक्षा घेत असतं. आणि मग यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय फायदा व्हावा यासाठी सजेशन तुम्ही काय द्याल? आपल्याला सजेशन या ठिकाणी काय देता येईल विद्यार्थी मित्रांनो? आणि ते सजेशन अशा प्रकारचं असणार आहे की मॅक्झिमम टाईम एक्झामिनेशन शुड बी टेकन मॅक्झिमम टाईम अँड शुड बी टेकन on the given timetable and more examination government examination center should be open. वेळेवर परीक्षा घेण्यात याव्यात. त्याचबरोबर सरकारी ऑनलाईन शिकवणी असतील किंवा ऑफलाईन शिकवणी असतील, सरकारी ह्या जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना ओपन करून देण्यात याव्यात. पुढचं जे प्रश्न आहे, मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. कमला नेहरू पार्कला जास्तीत जास्त लोक जे काही आहेत ते सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. मग तुम्ही त्या मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांसाठी काय सूचना त्या कमला नेहरू पार्कला कराल, म्हणजे जेणेकरून लोकांचा फायदा होईल? या ठिकाणी इन्स्ट्रक्शन अशा प्रकारचे देता येईल, द गेट शुड बी ओपन अर्ली इन द मॉर्निंग, सिक्युरिटी शुड बी देअर, देन ऑन द गेट और इन द पार्क देअर शुड बी व्हेरी क्लीन. आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांना फायदा मिळावा यासाठी सकाळी लवकर गेट ओपन करावं, कमला नेहरू पार्क स्वच्छ करावा, सिक्युरिटी त्या ठिकाणी असायला पाहिजे. पुढचा डी क्वेश्चन बघूयात, मेनी पीपल बाय क्लोथ फॉर miracle.com अँड ऑनलाईन शॉपिंग साईट्स. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आता सध्याच्या घडीला ऑनलाईन पर्चेसिंग जास्त प्रमाणामध्ये झालेली, खरेदी जास्त होत आहे. इथं उदाहरण म्हणून miracle.com या साईटवरती तुम्ही जास्त प्रमाणात खरेदी करता, तर मग त्या miracle.comला काय इन्स्ट्रक्शन द्याल?
We must give the suggestion that maximum styles or various styles of clothes should be available there. Minimum price should be given, discount should be given, आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये डिस्काउंट, कमी किमतीचे कपडे, जास्तीत जास्त व्हरायटीचे कपडे उपलब्ध ऑनलाईनवरती त्या ठिकाणी असायला पाहिजे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साईटवरनं खरेदी करत असतो, जसं फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, मेशो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आता साईट, ऑनलाईन साईट ओपन झालेल्या आहेत. ई नावाचा पुढचा जो प्रश्न आहे तो बघूयात. द व्ह्युअरशिप ऑफ टेलिव्हिजन इज मोर बिटवीन 8 PM to 10 PM. संध्याकाळच्या वेळेला 8 ते 10च्या दरम्यान जास्त प्रमाणामध्ये टी व्ही पाहिल्या जात असते. तर टी व्ही जी कंपनी आहे त्या कंपनीला टी व्हीवरती ज्या काही वेगवेगळ्या सिरियल येतात त्या ठिकाणी आपण काय सांगाल, काय सूचना द्याल जेणेकरून जास्त प्रमाणात लोकांची संख्या आणखी वाढली पाहिजे, संख्या पाहणाऱ्यांची. येस, वी मस्ट सजेस्ट दॅट there's a social type of serial should be there. Then during the serial there should be messages, just like the messages related to the nationality, then a clean society, then related to just the our government's schemes should be there, and some schemes should be given during that time just related to the poor people also. So, and maximum serial should be there, the social or behavioral, good manners serials should be broadcast. चांगल्या प्रकारच्या सामाजिक सिरियल 8 ते 10च्या दरम्यान संध्याकाळी प्रसारित व्हायला पाहिजेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे, तो प्रश्न अशा प्रकारचा आहे, तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आहे, पीपल गेट मोर इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. मॅक्झिमम प्रमाणामध्ये विद्यार्थी असतील, पीपल असतील, लोक असतील, हे व्हेरियस सोर्सेस, विविध उगमस्थानाने माहिती कलेक्ट करत असतात. आणि ती कोणती उगमस्थान आहेत? बघा या ठिकाणी आपल्याला एक लिहून दिलेलं आहे, ते आहे फेसबुक. आपल्याला फेसबुकच्या सोबतच टेलिग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डिक्शनरीज असतील, एन्सायक्लोपीडिया आहे, आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपण इंटरनेटद्वारे ज्ञान कलेक्ट करत असतो. आणि ही फार महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे. यालाच या ठिकाणी सगळ्या गोष्टींना मिळून या ठिकाणी म्हटलेलं आहे बिग डेटा, माहितीचं प्रचंड प्रमाणामध्ये असलेलं ज्ञान आणि स्रोत. आता या ठिकाणी आपल्याला टॉपिक दिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पहिला पॉईंट जो आहे, तसेच 7 ते 8 पॉईंट या टॉपिकमध्ये आहेत, महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिला पॉईंट आपण पाहणार आहोत, व्हॉट इज बिग डेटा. बिग डेटाविषयी माहिती पाहत असताना there is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. लोकांच्या जीवनावरती, राहणीमानावरती योग्य पद्धतीने आणि अतिशय व्यवस्थितपणे परिणाम झालेला आहे. आणि तो परिणाम झालेला आहे तो म्हणजे बिग डेटा, माहितीच्या स्रोतमुळे परिणाम झालेला आहे. फॉर एक्झाम्पल कोणत्या गोष्टीवरती परिणाम झाला बघा, या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेस केलेला आहे, सांगितलेलं आहे. आवर फूड हॅबिट, अन्न घेण्याची पद्धती आपली बदलली. आवर हेल्थ केअर, आरोग्याची काळजी जी काही आपण घेत आहोत. आवर ट्रॅव्हलिंग, प्रवास चांगल्या पद्धतीने या गोष्टीमार्फत होतो आहे. तो कशा पद्धतीने होतो आहे आपल्याला नंतर बघायचं आहे आणि सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. आवर सायंटिफिक परशूट, वैज्ञानिक जो ज्ञानाचा पाठलाग आपण करतो ते बदललेलं आहे. यू नेम इट, तुम्ही नाव सांगा. अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. जवळपास 360 डिग्रीच्या तुलनेमध्ये हा संपूर्ण बदल झालेला आहे. आणि जो बदल केवळ आणि केवळ बिग डेटामुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आणि आपल्यासोबत असलेले जे काही माहितीचं आंतरजाल आहे, ज्याला आपण इंटरनेट असं म्हणत असतो, त्याच्यावरती तुम्ही फक्त नाव टाकलं
मॅशो मीन्स प्रचंड प्रमाणामध्ये. आश्चर्यकारकरित्या आपल्यासमोर ती माहिती येत असते. तुम्ही कुठलंही नाव टाका, ते आपल्यासमोर त्याच्याविषयी माहिती हजर असते. फ्रेंड्स, डू यू नो what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchase or watch videos? As whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, एक मॅजिक आहे, ही एक जादू असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही फेसबुकवरती एखादी पोस्ट पहा, एखादी पोस्ट व्हॉट्सॲपवरती शेअर करा, किंवा एखादी गोष्ट एखादी वेबसाईटवरती एखादी माहिती पहा, किंवा काही खरेदी करा, किंवा एखादा यूट्यूबवर व्हिडिओ बघा. यूट्यूबवर तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला किंवा व्हॉट्सॲपवरती तुम्ही काही चॅटिंग केली, किंवा वेबसाईटवरती काही तुम्ही माहिती पाहिली, दॅट ऑल शुड बी रेकॉर्डेड. या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड गुगलकडे होतं. त्याचं मॉनिटरेशन केलं जातं, त्याची पाहणी केल्या जाते आणि त्याचं ॲनालाइज केल्या जाते की तुम्हाला काय आवडतं म्हणून. या सगळ्या व्यवस्थित गोष्टी ज्या काही आहेत आणि ह्या गोष्टी गुगलमार्फत किंवा इंटरनेटमार्फत बिग डेटामार्फत होत असतात. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. अ ह्यूज मीन्स प्रचंड प्रमाणामध्ये. बघा, प्रचंड प्रमाणामध्ये ज्ञान जे काही आहे, माहिती जी काही आहे ती कलेक्ट होत चाललेली आहे, ज्याला क्लाउड इन्फॉर्मेशन आपण असं म्हणत असतो. क्लाउडमध्ये माहिती कलेक्ट होत चाललेली आहे. बघा, क्लाउडमध्ये. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज ऑफ डाटा माईट बी. बघा, या ठिकाणी एक माहिती काय दिलेली आहे. मी तुम्हाला या ठिकाणी थोडीशी किती प्रचंड प्रमाणामध्ये ही माहिती कलेक्ट होते आहे हे आपण पाहूया. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स of data consisting of billion to trillion of record of million of people, all from different sources. For example, web, sales, customer contact center, social media, mobile data and so on. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पेटाबाइट म्हणजे युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन. 1000 मिलियनचा जे पार्ट आहेत किंवा त्याच्याही पुढे जाऊन एक अशा प्रकारचं एकक मोजमाप करण्याचं माहितीचं, त्याला हेक्झाबाईट असं म्हटलेलं आहे. आणि ते आहे युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल 1000 क्वांटॅलियन. आपण एकाच्या पुढे किती शून्य द्यायचे हे आपल्याला लक्षात येणार नाही, एवढ्या प्रमाणात माहिती रेकॉर्ड होत चाललेली आहे. कोणत्या सोर्सेसच्याद्वारे? जे सोर्सेस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, कोणते सोर्सेस आहेत? फॉर एक्झाम्पल, वेबसाईटवरती आपण जात असतो, खरेदी सेल्स करत असतो, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर्स आहेत भरपूर प्रमाणामध्ये, सोशल मीडिया आहे, व्हॉट्सॲप, फेसबुक यासारखा, मोबाईल डेटामार्फत आपण माहिती मिळवू शकतो. आणि काय नाही, नाव सांगा तुम्ही. नेटफ्लिक्ससारख्या माध्यमातून आपण वेबसिरीज पाहू शकतो, किंवा टेलिव्हिजनसुद्धा आपण मोबाईलवरती बघू शकतो. ही माहिती जी आहे ती आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये मिळते आहे. The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. बघा, प्रचंड प्रमाणामध्ये कंपनीचाही सुद्धा माहिती, कंपनीची माहिती, उद्योगधंद्याची माहिती आपल्याला मिळत आहे ऑनलाईन. आणि ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, विविधतेमध्ये आहे, व्हेरिएशनमध्ये आहे, वेलोसिटीमध्ये बदलत्या प्रमाणामध्ये आहे, वेरासिटीमध्ये आहे आणि प्रचंड मूल्यामध्ये, व्हॅल्यूमध्ये आहे. ही जी माहिती आहे ती आपल्याला केवळ आणि केवळ बिग डेटामार्फत प्रचंड प्रमाणामध्ये अवेलेबल होत चाललेली आहे. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑप्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी अँड हेन्स बिग डेटा ॲनालिटिक इज यूज्ड टू गिव्ह इन्साईट दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रेहेन्सिबल. आणि ही जी काही माहिती आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा, एक साधी गोष्ट आहे की यूट्यूबवरती आपण कितीतरी व्हिडिओ बघत असतो. हे नेमकं कुठं असेल? हे प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही मोबाईल आपण 2GB, 3GB, 4GB, 8GB घेतो आणि एक वेळेस 8GB फुलअप झाल्याच्यानंतर मोबाईल हँग करतो. मग बाकी ही माहिती कुठे जाते आहे? ही माहिती कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीद्वारे, म्हणजे छोटी टेक्नॉलॉजी, मायक्रो टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरून
ही माहिती आधीची जी काही कोणती माहिती असेल ती इनकॉम्प्रेहेन्सिव्ह व्हायची, आपल्याला व्यवस्थित राहायची नाही. त्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह करणं, त्याला बारीक करणं, लहान करणं, छोटं करणं आणि ती बिग डेटामार्फत त्याला ॲनालाइज करणं, म्हणजे संपूर्ण माहिती ॲनालाइज म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने क्रमाक्रमानुसार वेगवेगळ्या पद्धतीने ठेवणे. म्हणजे तुम्ही फक्त नाव सांगितलं अंट फॉर एक्झाम्पल मुंगी, तर मुंगीच्या संदर्भातली माहिती. तुम्ही डॉंकीचं नाव टाकलं तर गाढवाच्या संदर्भातली माहिती. म्हणजे हे ॲनालिटिक करायचं कामसुद्धा बिग डेटामार्फत होत असतं. बिग डेटा ॲनालिटिक इज कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग लार्ज अँड व्हराईड डेटा सेट्स और बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन सच एज हिडन पॅटर्न, अननोन कोरेलेशन, मार्केट ट्रेंड अँड कस्टमर प्रेफरन्सेस. आणि ही संपूर्ण माहिती जी आहे ती अनकव्हर इन्फॉर्मेशन आहे, ओपन न होणारी इन्फॉर्मेशन आहे. ती हिडन पॅटर्नमध्ये टाकल्या जात असते, लपून नमुन्यामध्ये ठेवल्या जात असते. त्याचे काही गोष्टी ह्या ओपन केल्या जात नसतात, सगळ्याच गोष्टी ओपन होत नाहीत. सो विथ सच अ ह्यूज data available with the industries, they can have innumerable advantages. Hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणि ह्या ह्यूज डेटामार्फत आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये उद्योगधंदे असतील आणि त्या उद्योगधंद्यांना, कारखान्यांना या गोष्टीचा बेनिफिट होतो आहे, फायदा होत चाललेला आहे. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि म्हणून बरेच उद्योगधंदे जे काही त्यांचे जे स्पर्धक आहेत, कॉम्पिटिटर्स आहेत, त्यांच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणामध्ये ते ॲडव्हान्स होत चाललेले आहेत. सो इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट, बट वॉट द ऑर्गनायझेशन डू, वॉट द डेटा इज वॉट मॅटर्स. आणि या ठिकाणी फार महत्त्वाचं नाही आहे, डेटा जो काही आहे तो तर आवश्यकच आहे आपल्याला, परंतु त्याही पुढे जाऊन आपल्याला ऑर्गनायझेशन, ज्या संस्था आहेत, ज्या कारखाने आहेत, या सगळ्या गोष्टी या डेटाचा वापर करून पुढे जाणं फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक पॉईंट पाहिलेला आहे. आता ह्या बिग डेटाचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठे फायदा होतो, निश्चित रीतीने कसा फायदा होतो, आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये या इंटरनेटचा असेल, माहितीचा स्रोत आहे जी काही आहे, या सगळ्या गोष्टीचा कसा फायदा होतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. निश्चित रीतीने पुढचा व्हिडिओ बघा.